आता राजमुद्रा न्यूज आहे. आज नरंगली अकॅडमी व डिजिटल अभ्यासिका नांदेड यांच्या एक उपक्रम आहे. सलग 18 तास मोफत सेवा नरंगली सरनं या ठिकाणी ठेवली आहे. आपण आज या अभ्यासिकामध्ये आहोत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आपण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तरी काय मी अभ्यास नाव यशस्वी. कुठल्या अभ्यास मी नीटचा अभ्यास करते. हा जो आज उपक्रम आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब जयंती सरांनी घेतला, कसा वाटतं? खूप चांगलं वाटत आहे. काय वाटतं? माहेश्वरी रुद्रराव वारकर. मी MPSCचा अभ्यास करते. प्रथमतः माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते. आणि नरंगले सरांच्या अकॅडमी थ्रू त्यांनी जो 18 तासाचा उपक्रम सुरू केला आहे, जो की नाचून नाही तर वाचून आपण आंबेडकरांना त्रिवार वंदन करणार आहोत, तर ते तुम्ही सर्वांनी पण तसंच त्यांना त्रिवार वंदन करायला पाहिजे. थँक्यू. अगदी बरोबर आहे. माझं नाव विजय वसमतकर मल्लिकार्जुन आहे. मी सध्या नीटची तयारी करते IIB इन्स्टिट्यूटमध्ये. नरंगले सरांनी आजचा हा उपक्रम आयोजित करून सर्वांना एक दिला, म्हणजे खूप छान उपक्रम हा आयोजित केलेला आहे. आम्हाला फायदा होणार आहे, आमची कॅपॅसिटी कळणार आहे आम्हाला की बसायची किती वेळ आहे काय नाही ते. आणि तुम्ही पण, आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून बसतो. चहा नाश्ता वगैरे सर्व काही आम्हाला इथेच देत आहेत. सगळं काही व्यवस्थित आहे. ठिकाणी आपण बघू शकता विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया. एक तर जयंती नाचून नसून तर वाचून या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. आपण बघू शकता या ठिकाणी इकडे भरपूर विद्यार्थी आहेत. काही लंच टाइमला गेले आहेत तरी अजून येतील. आणि टोटल लंच या ठिकाणी आजच्या दिवसानंतर फ्री आहे. या ठिकाणी आपण आताच बऱ्याच मुलीच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यानंतर विद्यार्थी बघूत आपण. आता काय करतो? नाव सांगा सर. माझं नाव गोपाल आहे. सध्या MPSCची तयारी करतो सर. MPSC तेव्हा सरांनी उपक्रम राबवला, कसं वाटतं? खूप छान वाटलं सर. आज सकाळी 6 पासून संध्याकाळी 12 पर्यंत हा उपक्रम सरांनी राबवलेला आहे. त्यानिमित्त सर्व सरांनी खूप सारी इथं नियोजन पद्धतीनं सर्व काही मुलांना योग्यरित्या जे लागेल त्या सर्व गोष्टींची हे केलेली आहे सर, तयारी केलेली आहे सरांनी. किती वेळा सकाळी किती वाजता? सर सकाळी 6 वाजता आलेले आहेत मुलं. सकाळी 6 पासून तर रात्री 12 पर्यंत 18 तासाचा उपक्रम सरांनी राबवला. त्या ठिकाणी आपण बघू शकता अगदी विद्यार्थी पूर्ण अभ्यासात मग्न आहेत. काय नाव? माझं नाव अनिकेत भगत आहे. काय मी नीटची प्रिपरेशन करून राहिलो. कसं आज सरांचा उपक्रम राबवला, कसं वाटेल? खूप चांगलं वाटून राहिलं. म्हणजे असं आम्ही दुसऱ्या लॅबचे आहे, पण आज सब बंद असल्यामुळे आम्ही इथं आलो. 18 तासाचा हे होता, आलो. चांगलं वाटत आहे. आता सुविधा काय काय सरांची? आता खाणं म्हणजे नाश्ता गिस्ता झाला, आता चाय नाश्ता झाला. आता जेवण करायसाठी काही देतो म्हणण्या. मी 4 वाजता अजून काहीतरी आहे. म्हणजे एकंदरीत छान वाटतं. हो, एकीकडे जयंती आपण तिकडे बघू शकतो आपण, आणि या इकडे अभ्यास करून तर म्हणजे नाचून नाही तर वाचून चांगले करावे असं सरनं म्हणून गेलं तेच त्याच्या. आपल्यासोबत प्राध्यापक ॲडव्होकेट नरंगले सर आहेत.
त्यांनी हा जो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 18 तास अभ्यासाचा उपक्रम राबवला, त्याच्याकडून त्याच्या प्रतिक्रिया जाणून सर काय सांगा. नमस्कार. खरं म्हणजे हा उपक्रम आहे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सलग 18 तास अभ्यास उपक्रम नरंगले अकॅडमी व नरंगले डिजिटल VIP अभ्यासिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यासाठी, मग नीटचे असतील, स्पर्धा परीक्षेचे असतील, अन्य सर्व विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आम्ही गेल्या 5 वर्षापासून घेत आहोत. आणि विद्यार्थ्यांचा जो सक्रिय सहभाग आहे या उपक्रमामध्ये खूप चांगला आहे की आगळा आणि वेगळा उपक्रम घेण्याचा मागचा हेतू एकच आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लेखणीच्या जोरावर, अभ्यासाच्या माध्यमातून, बुद्धिमत्तेच्या जोरावर जगामध्ये भारतीय राज्यघटना, जे लोकशाही, जो आत्मा लोकशाही आहे तो निर्माण केलेली आहे, ती त्याचं आपण कार्य, त्यांचे जे काही अभ्यासाप्रती असलेली तळमळ आणि समाज निर्मितीसाठी लागणारं जे काही लेखन, त्या सर्वांचा एक लेखाजोखा किंवा आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर आज आपल्याला खरंच विद्यार्थ्यांना लेखनाची किंवा अभ्यासाची अत्यंत गरज आहे. पण त्यांच्या कार्याच्या प्रति एक वेगळं, त्यांनी 18 तास त्यांच्या आयुष्यामध्ये 18 तास अभ्यास करून हे जे निर्माण केलेले आहे सर्व विश्वविख्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, जे काही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेची निर्मिती केलेली आहे, राज्यघटनाच नाही, विविध विषयावर त्यांनी जे लेखन केले, अर्थतज्ञ सर्व गोष्टीमधून, ते केवळ आणि केवळ अभ्यासाच्या माध्यमातून त्यांचा एक विद्यार्थ्यांना ती सवय लागावी, त्यांचे कार्य कळावे आणि 18 तास अभ्यासाचा जो काही संलग्न बसणं, आपली स्वतःची कॅपॅसिटी वाढवणं, आणि खरंच किती अभ्यासाच्या मध्ये आपलं केरावं तेवढं कमी आहे याचा एक हेतू करणं. म्हणून आजचा जो उपक्रम आहे तो आम्ही गेल्या 5 वर्षापासून करतोय. 6व्या वर्षात सुद्धा आम्ही सलग, आणि नरंगले अभ्यासिका VIP जो आहे तर भाग्यनगर रोडला असेल किंवा डिजिटल अभ्यासिका अशोकनगरला असेल किंवा नरंगले डिजिटल अभ्यासिका नवीन मोंढा असेल, सर्व अभ्यासिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सक्रियतेने अत्यंत सकाळी 5:45 वाजता येऊन मुलं सर्व सहभागी नोंदवून तुम्ही पाहतच असाल सर्व आता. तर खरंच मला याचा अभिमान वाटतो आणि कौतुक तेवढंच वाटतं. रात्री 12 पर्यंत, आणि त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना आम्ही जेवण असेल, नाश्ता असेल, फळ असेल किंवा ज्यूस असेल, चहाचा असेल, सर्व व्यवस्था आम्ही केली जेणेकरून विद्यार्थ्यांना पूर्णतः अभ्यास त्यांचा व्हावा, वातावरण निर्मित व्हावी आणि गोडी लागावी, त्यांनी आपल्या आयुष्याचं परिवर्तन घडवावं. आणि आता एक्झामचा कालावधी आहे त्यामुळे अभ्यास करावा थोडं कमीच आहे, आणि या दिवसानिमित्त आम्ही असा उपक्रम आम्हाला करायला मिळाला असं आम्ही बाकी म्हणतो. सर, खरोखरच हा अतिशय सुंदर असा, आपण जरी समजा 5-6वं वर्ष यावर्षी आहे तुमचं, आणि आपल्या भरपूर आता आम्ही बघितलं अनेक विद्यार्थी आहेत आणि टोटल सुविधा आपण जी सकाळपासून ते 18 तास आपण सगळी पुरतात. खरोखर उत्कृष्ट असा सहभाग आहे विद्यार्थ्याचा, आणि ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.